नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण कांबळे, महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। संबंध हिंदुस्थानात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण मोठ्या आनंद उत्साहात संपन्न केला जातोय। ह्या सणाची विशेषता म्हणजे आज श्रीकृष्णाचा जन्म झालेला आहे आणि संबंध हिंदुस्थानामध्ये या जन्मदिनाच्या शुभेच्छा म्हणून श्रीकृष्णाला आवडणारे लोणी, एक माठ, ज्या माठामध्ये लोणी होतं अशा पद्धतीचा माठ फोडण्याची हजारो वर्षाची जी परंपरा आहे, लोणी श्रीकृष्णाने टाकले, त्या परंपरेला पुढे नेत दहीहंडी उत्सव श्रीकृष्णाचा जन्मदिवस म्हणून संबंध हिंदुस्थानामध्ये मोठ्या आनंद उत्साहात आज संपन्न होताना दिसत आहे। महाराष्ट्रातील मुंबई म्हणा, ठाणे म्हणा, अशा विविध मोठमोठ्या शहरामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या आनंदात संपन्न केली जात आहे। तशाच पद्धतीने मीरा भाईंदर शहरामध्येही संस्कृती आर्ट फेस्टिवल या संस्थेच्या माध्यमातून मीरा भाईंदर वोळा माझीवाडा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय महाराष्ट्र राज्याचे मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या माध्यमातून हा श्रीकृष्ण जन्माष्टमीचा संस्कृती आर्ट फेस्टिवलच्या माध्यमातून करण्यात येणारा हा सोहळा मोठ्या आनंदात संपन्न होताना दिसत आहे व तसेच या श्रीकृष्ण जन्माष्टमीचा आनंद गोविंदा घेताना दिसत आहेत। तब्बल 14 तास उलटून गेले, या ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे, परंतु आपल्या लाडक्या श्रीकृष्णाचा जन्मदिवस मोठ्या आनंदात संपन्न करण्यासाठी गोविंदा मोठ्या उत्साहाने सज्ज झालेले आहे। नाक्या नाक्यावरती गोविंदा पथकाच्या गाड्या भरून या दहीहंडी फोडण्यासाठी जाताना दिसत आहेत आणि जयघोष दिला जात आहे की गोविंदा रे गोपाळा यशोदेच्या कानाबाळा, गोविंदा रे गोपाळा यशोदेच्या कानाबाळा असे म्हणत या गोविंदाने आज संपूर्ण मीरा भाईंदर शहरामध्ये विविध दहीहंड्या फोडलेल्या आहेत। म्हणून या ठिकाणी मोठमोठ्या पद्धतीने जयघोष घेऊन हा सण साजरा केला जात आहे। आपण पाहूया परिसरामधील विविध दहीहंडी उत्साहाचे या ठिकाणी जे फुटेज आहेत ते आपण पाहूया पुढील व्हिडिओमध्ये। नमस्कार, जय महाराष्ट्र।